दिवसाची सुरुवात छान चहापोळीने झाली. कोणाला कोणाला चहापोळी आवडते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर चहापोळी खाल्ली, अनुनी मस्तपैकी दूध पण पिऊन घेतलं सकाळी. त्याच्यानंतर मी लगेच स्वयंपाक करून घेतला, कारण आज आहे स्वामी प्रकट दिन, त्यामुळे मला मठात जायचं आहे. भात वगैरे लावला आहे, कारण कालची आमटी शिल्लक आहे. अनु मस्तपैकी बाहेर बसून कुरकुरी एन्जॉय करत आहे. त्यामुळे नंतर मी लगेचच देवपूजा करून घेतली. त्यानंतर एवढे कपडे धुतले मी, बापरे. आणि नंतर आवरून घेतलं पटापटा, वॉच घातलं माझं. आणि नंतर स्वामी चरित्र सारामृत आणि माळ घेऊन मी निघाले. तर मला विशाल सोडायला आले होते. त्याच्यानंतर मी पोहोचले आहे आणि तुम्ही पाहू शकता हा मठ आहे, आमच्या जवळच आहे. 1-1.5 किलोमीटरवर 2 वाजता पारायण चालू होणार होतं, पण मी आधीच आले कारण दर्शन वगैरे छान होईल. नंतर स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आम्ही सगळ्यांनी वाचला आणि मग प्रसाद वगैरे घेतला. त्यानंतर मी घरीसाठी निघाले आणि मी चालतच गेले, कारण मला थोडं सामान वगैरे घ्यायचं होतं मार्केटमधून. नंतर घरी आल्यानंतर सगळे टी व्ही पाहत होते. चेंज केलं आणि थोडा आराम केला. रेस्ट केल्यानंतर परत आम्हाला रात्री स्वामींच्या मठात जायचं होतं, तर आम्ही चाललो आहे. तिथं गेल्याच्या नंतर आरती महाप्रसाद वगैरे झाला. येताना आम्ही फणस घेऊन आलो. एवढं मोठं फणस तर मी पहिल्यांदाच पाहिले, पण हे कच्चं फणस आहे. ह्या फणसाची भाजी खूप छान होते. तर विशाल आले नव्हते, त्यांच्यासाठी मी मॅगी केली. डायजेशन चांगले होण्यासाठी झोपण्यापूर्वी आम्ही रोज चालतो. तर मिनी व्लॉग इथेच एंड कर. लाईक करा.